बाई बाईला काय करावं है ना असं दाखवा तुम्ही तुझी ताई पाय म्हणा आता तिकडे दिसते नाही एवढ्यात ना. नाही येणंच नाही होत तिकडं आता सर आणि मग रात्री क्लासेस ऑनलाईन त्यांना माहित नव्हतं ना. हे नव्हते काल गावाला गेला सण घेऊन आहे ना. आज सकाळपासून कुठलाच व्हिडिओ घेतलेला नाही. दुकानाकडे निघाले होते पण दुकानात निघताना लक्षात आलं मला हळदी कुंकाला बोलवलेलं होतं, काल आमंत्रण आलं तर मग म्हणून व्हिडिओ घेतला. मैत्रिणींनं पावसाचं वातावरण झाले, थंडी वाजायला लागली म्हणून शूटर घालून घेतलं. चला दुकानात जाऊ हळदी कुंकाला. चला मी चालले हळदी कुंकाला. आता किती वाजले बघते, 7:30 वाजले. तर चला आता आपण जाऊ. नाही घेतलं तुला नाही घेतलं, तू घाबरू नको. तुला घेतलंच नाही व्हिडिओमध्ये, तू घाबरू नको. आता घेतलं पाय. हां आता घाबरू नको. हम नाही डरते. मग काय वेळेला सबस्क्राईब करायला, लाईक करायला. दीपाला सांगा ना, दीपाची मार्केटिंग व्हॅल्यू जास्ती. चला मी आले आता हळदी कुंकाची. तर उशीर झाला मला, पण काही बाया आल्या असतील, काही येऊन गेले असतील, पण मी काही तयार होऊन आले नाही, साधीच आले. हां बघा आता ह्यांच्या घरात हळदी कुंकू आहे. आपल्या दुकानासमोरच आहे, मी बोलले ना तुम्हाला तिथं जायचं आहे. मी काही तयार होऊन आले नाही. हां या इकडं बघा. मग चांगलं आहे का? बोला युट्यूबवर काही बोला, मीच बोलत राहते सगळीकडे. काय बाईला असं बोला, काय बाई नाही आता आपल्याला हळदी कुंकवाला छान लागलं. हा हे पण चांगलं आहे बरं का. सासू थोडीशी माहिती देते मी तुम्हाला. ह्या सासू नाही इथं बस थोडीशी होती. ह्या सासू नाही ना दोघी जणी मी यांना 8 वर्षापासून ओळखते, 8-10 वर्षापासून. इतके छान राहतात आणि मला ह्यांच्या तोंडातून काय ऐकायला भेटलं नाही. सुनाच्या तोंडातून ऐकायला भेटलं नाही कधी सासूबद्दल. म्हणजे इतक्या छान राहतात. आईचे मुलीचे तरी भांडं होते कधी, पण त्यांच्या मला तर असं कधी आठवलंच नाही. हा खूप चांगलं आहे, खरंच खूप छान आहे. यांचं डेकोरेशन बघू आपण किती छान केलं आहे. हे त्यांची मुलगी आहे आणि ह्यांची नात आहे मोठी आणि ही छोटी नात. खूप छान आहे. पोरी पण खूप छान आहे. दुकानं आलं तर गपचूप उभं राहते, वचवच करत नाहीत, काही नाही. शांत. त्यांना संस्कार खूप चांगले दिलेले आहे त्यांनी. बघा हे झाडं पण किती छान ठेवले, मस्त. हो या विठ्ठल रुक्माईचं बघा. वा विठ्ठल रुक्माईचे ना. विठ्ठल रुक्माईची बघा जोडी. वा मस्त आहे. आता लग्नात कदाचित पाहिली वगैरे असे मुलगी तुझा मुलगा. हा आणि मग रात्री क्लासेस ऑनलाईन. त्यांना माहित नव्हतं ना. हे नव्हते काल गावाला गेला सण घेऊन आहे ना. बोला बर तुम्ही पण घ्या. माझी भक्ती आणि बाईची मोना, साडीचं मॅचिंग. आणि माझी बहीण स्वाती पण सीताची मैत्रीण. हळदी कुंकाचा व्हिडिओ ना काल रात्रीचा होता, हा आजचा सकाळचा आहे. तर मैत्रिणी चला सकाळी सगळं आवरून झालं. आता इथं पाणी कोमट करून घेते मी. पाणी कोमट करून पिलं पाहिजे. मी रोज पिते पाणी कोमट. खूप फरक पडतो, ॲसिडिटी होत नाही आपल्याला आणि आपलं वजन कमी होतं, आपली चरबी जळती कोमट पाणी करून पिल्यानं. पाणी जास्त पिल्या जातं, थंडीचं पाणी जास्त पिल्या जात नाही. कोमट पाणी करून पिल्यानं पाणी पिल्या जास्त जातं. तर असं बसून पाणी प्यायचं. मी असं बसून रोज सकाळी कुठलंही कसंही पाणी प्या, दिवसभराचं बसून पिलं पाहिजे. गुडघ्याला त्रास होत नाही. आता काही वाटत नाही, पण म्हातारपणी गुडघ्याला त्रास होतो उभ्यानं पाणी पिल्यामुळं. मला जेवढं माहिती आहे मी तेवढं फॉलो करते मैत्रिणींनो. आता इथे योगा करते मी, योगा पण करते 15 दिवसापासून. हे भाषा बघून खूप फरक पडला मला. राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये, ब्लॉगमध्ये, रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगले राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला आता आपलं सगळं झालं आवरून सावरून. आता ना आपल्याला वरी जायचं आहे पाणी घालायला सूर्याला. मला रोज वरती जावं लागतं साव्या. आता 5 सोडून साव्यावर जावं लागतं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, पाणी घातल्याशिवाय सूर्याला मला करमत नाही आणि पाणी घातलं पाहिजे सगळ्यांनी रोज. आपली दिवसाची सुरुवात होती. सूर्यकिरण आपल्या अंगावर थोडीशी जरी पडले तर खूप चांगलं राहतं सकाळी सकाळी. तर चला ठीक आहे आपण जाऊ. आणि तुम्हाला मी दाखवते बघा, आमच्या शेजारच्या बाईने हळदी कुंकाला मला गुलाबाचं फुल दिलं.
खूप छान. त्यामुळे तुम्ही येणे घालतात ना तर येणीत ना असं लावायला तर मस्त बघा असं वाटते ओरिजिनलच गुलाबाचं फुल आहे. तर आता मी लावून घेते इथं आणि तुम्हाला मी दाखवते कसं दिसतं इथं. मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. बघा कसं दिसायचं मला सांगा. छान वाटते कसं. सूर्यनारायणाला पाणी घातल्याचे खूप फायदे आहे, अनेक फायदे मी आता तुम्हाला काय सांगू. आणि किती अनुभव आहे माझा, खूप अनुभव आलेला आहे मला. आपल्याकडून न कळत कळत पाप झालेलं नष्ट होतं. चला खाली जाऊ आणि मी हनुमान चालीसा लावून देत राहते रोज सकाळी. तुम्हाला मी दाखवते पण ती हनुमान चालीसा ऐकते. कपडे खूप पडले मैत्रिणींना आधी धुवून टाकते पण मला साडीवर काही कपडे धुता येणार. मी ना साडी फेडून ठेवते आणि गाऊन घालून घेते. सगळे काम आवरून झाले पण मग आता स्वयंपाक नाही करायचा. आज जायचे आम्हाला सगळ्यांना वर्षी श्राद्धाला. तर वर्षी श्राद्धाला जाऊ आता आपण. 12-12:30 वाजले. उशीर झाला. मी व्हिडिओ एडिट करीत बसले त्याच्या नादात माझ्या लक्षातच नाही राहिलं मैत्रिणींनो. तर चला निघू आता आपण वर्षी श्राद्धाला. चला मी खाली आले. आता निघायचे आपल्याला. हा काय करायचंय. हा या लवकर. बाईला काय करावं है ना असं. दाखवा तुम्ही तुझी ताई पाय म्हणा. आता तिकडे दिसते नाही एवढ्यात ना. नाही येणंच नाही होत तिकडं आता का सध्या. बरं कुठं चालू तिकडे आहे का. नाही क्लास इकडेच चालू आहे पण आता मंदिरात जायचं आणि परत आपलं क्लासवरती जायचं. फिरणं नाही होत जास्त. हा का बरं. तुम्ही काही डिशेस बनवता का नाही का खायला आम्हाला. बनवते ना मग. आता परत मी शेंगुळ्याची डिश टाकली. 2-3 बाहेर आली मला म्हणे माझ्यापर्यंत पाठवायची ना ते शेंगुळे. मला बनवायला सवड नाही. खायला तर घालायचं मला. रात्री काय होणं त्या हळदी कुंकाची तिथे भेटल्या माझी एवढे बघतात ना. त्यामुळे तुमचे शेंगुळे बघितल्यानंतर आम्हाला आठवण काय आली. रेसिपी आम्हाला सांगा मग तुमच्या शेंगुळे. शेंगुळ्याची रेसिपी टाकली मी. त्या मग शेंगुळ्याची रेसिपी बघितल्याच्या नंतर त्या म्हणे की तुमचे शेंगुळे बघितले आम्ही आणि मग आम्हाला आठवण आली. या आता किरण भाऊ काय खरं नाही. काय आपले किरण भाऊ खूप छान. येऊ का आता मी. हो सगळं जायचंय. जेवण छान. जेवण झालं. जेवणाला करायचं बसायचं. जेवण करून बसा. चला येऊ का रे. चला मला पण निघायचंच आहे ना. चला आता आम्ही चालू. तुमचे जेवण वगैरे झाले. मला तर उशीर झाला होता यायला. खूप उशीर आले. सगळे काय बाया लोक जेवून जाऊ लागले. म्हटलं जावं का नाही जावं का नाही. कार्यक्रम होता. अहो मला वाटलं ही वाड्याची बाय काय म्हणे 12-12:30 जाऊ म्हणे. चालू होता ना प्रवाजवर होता. हा ना तेच तिचे पैसे दिले का मला आलेला. सांगितलं होतं काय माहिती. या वाटी तिकडून आल्यावर मग दुकानात थोडासा माल वगैरे लावला. आवरसावर केली. मैत्रिणींना घरी आले. 5-10 मिनटं पडले. मग चहा केला. मग तेवढ्यात ते आले पण माझ्यापुरतं चहाला दूध होतं. मग त्यांना म्हटलं दूध पिशवी नाही आणली का. तर मग त्यांना काळा चहा ठेवला. मग कपडे एवढे मोठे पडलेले होते बाहेर वाळू घातलेले तसेच. तर मग ते कपडे पण आणून टाकून द्यायला ढीग. आता जायचं आपल्याला दुकानाकडं मैत्रिणींनो. आमचं किराणाचं ना दुकानातलं गिऱ्हाईक एकटीने ह्या गावातून साड्या आणल्या पण ह्या खूप महाग पडल्या त्याला. तर अशा 2 साड्या पण आणून द्यायच्या आहे मैत्रिणींना मला त्याला. तर आज जायचे साड्या घ्या. चला निघाले फ्रूट आणायला. खूप दिवसापासून फ्रूट आणलेले नाही मैत्रिणी. दुकानातून आले 9 वाजता. पीठ मळून ठेवलं. म्हटलं आता चपात्या करू. मग तेवढ्यात नंतर दीपकचा फोन आला. मला म्हणे तुला आपल्या घराच्या समोरनं हळदी कुंकाला बोलायलं होतं. मैत्रिणीने हळदी कुंकाला का दुपारी सांगितलं ना. आमच्या बाबाच्या लक्षात नाही. आमच्या बाबानं मला 9 वाजता सांगितलं. मग आता आपल्याला जायचे हळदी कुंकाला. आले बघा इथं आहे हळदी कुंकूवरती. पीठ संपलं आहे. त्या पिठाच्या चपात्या कशा आल्या बघा. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.